अचलपूरच्या परतवाड्याच्या प्रकरणासाठी अचलपूरचे आमदार प्रवीणजी तायडे याशिवाय भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते शिवराजी कुलकर्णी याशिवाय रुपेश भाऊ ढेपे हे सर्व आज SP ऑफिस या ठिकाणी येऊन त्यानं साहेबाची घेतली भेट. काय विचारलं काय माहीत. सध्या आता प्रसार माध्यमासोबत ते चर्चा करतानाचं दृश्य आपल्याला दिसून आलं आहे. सध्या साहेब या विषयावर काय बोलतात ते आपण ऐकणार आहोत. परतवाड्यात जे प्रकरण झालं आहे, परतवाड्याच्या प्रकरणाबद्दल अचलपूर परतवाडा शहरातील याशिवाय राजकीय मंडळी मोठ्या प्रमाणात सध्या या ठिकाणी आल्यात. SP ऑफिसच्या बाहेरची तुम्ही या ठिकाणची सारी गर्दी पाहून राहिले. मोठ्या प्रमाणात जे हिंदुत्ववादी संघटना आहेत, हिंदुत्ववादी संघटना या ठिकाणी SP साहेबांची भेट घेत आणि विविध विषयावर सध्या चर्चा करतात. सन्माननीय आमदार साहेब या विषयावर त्याच्यासोबत अंदर गेले आणि सध्या अंदर बैठक चालू असून हे सर्व या ठिकाणचं जे दृश्य आहे, हे चित्र आहे, हे या ठिकाणी दिसत आहे. मोठे नगरसेवक भाऊ आहेत, त्याशिवाय उपेंद्रदादा बसले आहेत. उपेंद्रदादा, एकूण जे प्रकरण परतवाडा शहरात झालं आहे, काय तुम्ही याच्याकडे पाहून राहिले, नेमकं काय वाटणार तुम्हाला? सर्वप्रथम तर मी गावरान 90चा धन्यवाद करेल. कारण गावरान 90नं सर्वात पहिले हा विषय उचलला आणि विषय उचलल्यानंतर जोपर्यंत तुमच्या एक जीवाला धोका होता आणि त्यावेळेसला हा विषय उचलला तेव्हा सामान्य लोकांपर्यंत हा विषय पोहोचलाही नव्हता. काही लोकांपर्यंत हा मर्यादित होता. पण आज याचं जे आहे खुलासा करून आज आपल्या परतवाड्याच्या आई बहिणींवर जो काही अत्याचार झाला, आकडा किती आहे मी याची खात्री करणार नाही, पण जे आता समाज माध्यमातून 150, कोणी म्हणतात 180, बोंडेसाहेब 180 म्हणतात, किरकोळ त्याच्या जवळपास असेल, कमी असेल तरी अत्याचार हा अत्याचार आहे. आणि मी आज तुमच्या या माध्यमातून गावरान 90च्या माध्यमातून एक सांगू इच्छितो की जो याच्यातला अय्यान म्हणून जो मादरचा जो भडवा आहे, त्याचं सर्वात पहिले तर घर पाडा आणि त्याचं पूर्ण भारतीयत्वाचं त्याचं रजिस्ट्रेशन, इंडियन सिटीजनचं त्याचं रजिस्ट्रेशन रद्द करा, त्याचं इलेक्शन कार्ड रद्द करा आणि त्याला आमच्या ताब्यात द्या. त्या भडव्याला कसं ते आमच्या आई बहिणींचा तो व्हिडिओ व्हायरल करतो, कशा त्यांचं शोषण करतो, कसं त्याला मॅन्युप्युलेट करतो, या भडव्याला भर चौकात मारायची आणि गाळायची जिम्मेदारी आपली. आपण योगीसारखं जर ॲक्शन घेतलं नाही, मी महाराष्ट्र सरकारला सुद्धा विनंती करतो आणि फडणवीस साहेब, आज पालकमंत्री साहेब यांना पण विनंती करतो की जर आपण योगीसारखी ॲक्शन घेतली नाही तर अशा प्रकारचे भडवे अजून पुन्हा जिवंत होतील आणि अशा प्रकारचे परत ते कुठेतरी कृत्य करतील. एवढीच आपणास विनंती करतो आणि या भडव्याला भर चौकात फाशी द्या, एवढीच विनंती करतो. भर चौकात फाशी द्या अशा पद्धतीचं सध्या याचं सुतोवाच आहे. एकूण या सर्व गोष्टीबद्दल सन्माननीय आमदार साहेब माझ्यासोबत आहेत. सन्माननीय आमदार सर माझ्यासोबत आहेत. सर, SP साहेबांसोबत चर्चा केली. SP साहेबांसोबत कोणत्या प्रकारे चर्चा करून कोणता कायदेशीर मार्ग अवलंबायचा तुम्ही सांगितलाय? SP साहेबांनी आता मला ज्या काही आतली गोष्टी सांगितल्या त्यात विक्टीम समोर येणं आवश्यक आहे. म्हणजे जर पीडित परिवारापैकी तर ते समोर आले पाहिजे, जेणेकरून त्याचं खराच त्या प्रकरणात विक्टीम म्हणजे समोर आले, पीडित समोर आले. त्याच्यानंतर आपल्या नाशिकच्या प्रकरणात जे कंपनी आहे त्या संबंधात पीडित समोर आले. या प्रकरणात जर पीडित समोर नाही आले पण कदाचित 18 वर्ष आतील जर मुलगी जर आतील नाही निघाली तर पोक्सो ओढून जाईल. मग राहील तुमचं सायबर क्राईम. त्या केसवर तुम्ही किती दिवस भांडणार आहे आणि त्याला लवकरच जमानत मिळेल. म्हणून जमानत लवकर मिळण्यासाठी, पोक्सो कायम राहण्यासाठी ते बयान गुप्त पद्धतीने महिला आणि ते गुप्त बयान हे इन्व्हॉल्वमध्ये बंद करून, तेच इन्व्हॉल्वमध्ये बंद करून महिला जज समोर ठेवून म्हणजे सगळं गुप्त राहणार आहे. म्हणून सर्वांना आवाहन करून आलो मी की पीडित महिलांच्या घरच्या लोकांनी संपर्क करावा किंवा तिथं नाही बयान घेऊ शकत तर बाहेर घ्यायचं. कुठं पाठवायचं सांगा, नागपूर पाठवायचं, कुठं पाठवायचं. महिलाच राहीन टीममध्ये, सगळ्या विचारणार आहे महिलाच राहीन. त्यांनी एवढं जरी सांगितलं की मला एक्स्टॉर्शन मागितली, खंडणी मागितली किंवा मला गुंगीचं औषध दिलं तरी तो फसणार आहे. बाकी तुम्ही काही केलं नाही तरी चालते. बरं, आज जे आपण परतवाडा शहरात त्याच्या घरावर बुलडोजर चालवलाय, असं आवश्यक आहे किंवा समाजात याचा काय भविष्यात परिणाम होऊ शकते? नाही, ज्या गोष्टी जनभावनेचा आदर ठेवून, जनभावनेचा जो रोष पाहून, जनभावनेच्या भावना लक्षात घेऊन या सगळ्या गोष्टी करणं आवश्यक असते आणि ते अतिक्रमणातच होतं.
मला तर हा प्रश्न आहे की मागच्या नगर परिषदेने त्याला बांधकामाची परमिशन म्हणजे न करता, परमिशन न देता बांधू कसं दिलं, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. मग आता बांधू दिलं तर मग आता ते पाडणं 30 दिवसाची नोटीस, त्याच्यानंतर ते पडणारच आहे. आणि अशा प्रकारचं जर अतिक्रमण किंवा हे असेल आणि अशा प्रकारच्या अपराधी माणसाचं पाडणं आवश्यक आहे, ते काळाची गरज आहे. तर हे होते सन्माननीय अचलपूरचे आमदार प्रवीणजी तायडे साहेब. आज SP ऑफिस या ठिकाणी ते आले आहेत आणि त्यानं जे काही विषय आहेत त्या विषयावर चर्चा केली. विशेष म्हणजे आणखी या ठिकाणी जे लोक होते त्या प्रत्येकानं माझ्यासोबत चर्चा करून हा जे संपूर्ण प्रकरण आहे, अभयदादा हे जे प्रकरण आहे, या प्रकरणावर एक व्यक्ती म्हणून, एक पालक म्हणून तुम्ही कसे पोहोचले आणि तुमच्या डोक्यात कशा संवेदना आहेत? संवेदनामध्ये हे जे प्रकरण घडलं आहे हे एक तर खूपच म्हणजे क्लिष्ट प्रकरण आहे, घनिष्ठ म्हणजे घाण प्रकरण आहे. याच्यात ज्या पद्धतीने ते व्हिडिओ टाकले गेले आणि ज्या पद्धतीनं शहरातल्या मुलींची बदनामी झाली ते टाळण्याचा आम्ही भरपूर प्रयत्न केला की बाबा पोलिसांनी आपल्या लेवलवर कारवाई करायला पाहिजे. परंतु आज हे प्रकरण पोलीसमुळे एवढं चिघळून गेलेलं आहे की आज पूर्ण देशात अचलपूर शहराच्या मुलींची बदनामी होऊन राहिली. आम्ही यामुळे थोडंसं संयमाची भूमिका ठेवून आम्ही आमची कारवाई करून राहिलो होतो. कालच आम्ही ठरवलं होतं की नगरपालिका ज्या ह्या नराधमाचं अतिक्रमण पाळेल म्हणून, आणि याच्याही पुढे आम्ही जाऊन नोटीस लावलेली आहे तिथं नगरपालिकानं. जर कोर्टानं जर आदेश दिला, त्याच्यावर अनुमती नाही आहे तशी पक्की जे हे पाहिजे NOC बांधकामाची ती नाही आहे. याच्याही उपर आम्ही ज्या पद्धतीनं योगीजीनं कारवाया केल्या अशा कारवाया करण्याच्या आम्ही तयारीत आहोत आणि त्या पद्धतीच्या नोटिसा लागली आहे. आज आम्ही प्राथमिक कारवाई जे त्यांचं अतिक्रमण होतं ते नगरपालिकेनं नगराध्यक्षाच्या सूचनेप्रमाणे CO साहेबांनी पाडलेलं आहे.